मित्रांनो नमस्कार. नींदच्या मराठी चॅनलचा परिवार आता सुमारे 1500 सबस्क्रायबर्सच्या जवळ पोहोचला आहे. रोज नवीन लोकांची यामध्ये भर पडत आहे. खूप कमी कालावधीत आपण हा टप्पा गाठला. हे शक्य झालं केवळ तुम्हा श्रोत्यांमुळेच. त्यामुळे नींदच्या वतीने आपल्या स्लीप गमीजवर खास मराठी वाचकांसाठी आपण फ्लॅट 15% सवलत देणार आहोत. नींदच्या shop.neend.app या वेबसाईटवरून स्लीप गमीज ऑर्डर करताना आराम15 हा कूपन कोड वापरून गमीज ऑर्डर करा आणि ही सवलत मिळवा. गमीज घ्या आणि आपला झोपेचा अनुभव अधिक सुखद करा. नमस्कार, मी निकिता. आज तुम्हाला श्वेताने लिहिलेली वळवाचा पाऊस ही गोष्ट सांगणार आहे. पौर्णिमा असली तरी ती आषाढातील रात्र होती. पण आकाशात अमावस्येप्रमाणे अंधारून आले होते. चंद्र आणि चांदण्यांचा नामोनिशाण असं म्हणतात दूर दूरपर्यंत नव्हता. हा महिना तसा धोधो पडणाऱ्या पावसाचाही आणि मध्येच गुडूप होऊन जाणाऱ्या कोरड्या थंड वातावरणाचा सुद्धा. ज्यावेळी पावसाळा आहे की नाही ही शंका यावी. जुलै व ऑगस्ट या इंग्रजी महिन्यांच्या दरम्यान हा आषाढ येतो. आषाढस्य प्रथम दिवसे असं म्हणत महाकवी कालिदास यांनी मेघदूताकरवी आपले म्हणणे जे पाठवले ते याच दरम्यान. आषाढीची वारी असो की तळलेला आखाड किंवा अनेकांना हुरहुर लावणारी आषाढी अमावस्या, येतपर्यंत हा महिना यंदाच्या वर्षीचा पाऊस कितीसा असेल याचा अंदाजच देतो हे म्हणायला हरकत नाही. काळेकुट्ट आभाळ, हाहाकार माजावा असा पाऊस, पण तरी कुठेतरी हा आषाढ महिन्यातला पाऊस आज वेगळेच रंग दाखवत होता. पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया. आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा. अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा. आता हळूवारपणे आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सर्व विचार, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सर्व सकारात्मक, नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका. चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या. आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे, घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे, घशाद्वारे, नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा.
पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय. अजून शांत. तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय. मन, शरीर तणावमुक्त होतंय. सर्व आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालंय. सर्व आसमंत प्रसन्न आणि शांत झालंय. पावसाने ऊर भरून आलेल्या त्या काळ्या कुट्ट ढगांमागे तो पौर्णिमेचा चंद्र कधीचा लपून बसला होता. किती वेळ ती त्याला शोधत बसली होती. जणू काही तिसरी व्यक्ती बनून तो त्या दोघांच्या मधला ऑकवर्डनेस कमी करणार होता. चंद्र म्हणजे तिच्यासाठी अशी गोष्ट होता की तो असेल तर तिला कोणत्याही काळ्या कुट्ट अंधाराची भीती वाटणार नाही. तिला एकटं वाटत असेल तेव्हा ती टेरेसवर पळत जाऊन त्याला मनभर पाहत बसेल. तिच्या मनातल्या विचारांचा दाह जणू तो चंद्र आपल्या शीतल प्रकाशाने दूर करत असावा. पण आज नेमक्या वेळी तिला चंद्र काही केल्या दिसत नव्हता. आधीच त्रासदायक वाटणाऱ्या त्या पावसाला दूषणे द्यायला तिला यामुळे अजून एक कारण मिळालं. त्या दोघांनी आपापली शाल ओढून घेतली आणि हातातील कपने चिअर्स करत एक एक सिप घेतला. मस्तपैकी सोफ्याला टेकून समोरच्या खिडकीबाहेर दिसणारा वीज आणि पावसाचा खेळ पाहण्याच्या बेताने ते बसले होते. असं काही ठरवून नव्हतं झालंय. खरं तर त्या मुसळधार पावसाने त्यांचा मूव्हीचा प्लॅनच विस्कटवला. कधी नव्हे ते जमून आलेला प्लॅन पाण्यात गेला. पण जराही हिरमोड न करत उलट घरीच बसून त्या पावसाचीच मजा पाहण्याचा बेत त्याने बनवला. तिनेही मग कसलेही आडेवेडे न घेता लगेच त्याला संमती दिली. पाऊस तर पाहायचा होताच. त्यानंतर थोडंफार बोलून मग झोपायला जाणे याला काय म्हणून विरोध तर करणार. पण विशेष म्हणजे एकमेकांशी अशा प्रकारे निवांत गप्पा मारण्याची याहून दुसरी संधी थोडीच मिळणार होती. कित्येक दिवसांपासून हवा हवासा वाटणारा एकांत आज खऱ्या अर्थाने त्यांना मिळणार होता. त्यात आणखी रंगत यावी म्हणून त्याने मस्त फक्कड चहा व तिने वाफाळलेल्या कॉफीची निवड केली. त्यावेळी एडिसनची वीज नसली तरी आकाशातल्या विजांनी मात्र कडकडाट करून दिवाळी साजरी करण्याचं ठरवलं होतं. उन्हाळ्यात मध्येच ऐनवेळी पडतो तसा गडगडाटी पाऊस आज पडतो आहे असं वाटू लागलं होतं. या तांडवामुळे वीज गायब होणं काही आश्चर्यकारक नव्हतं. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात आयताच लाईट अँड साऊंड शो चालू झाला होता. तसं बघायला गेलं तर हल्ली मोबाईल फोनच्या किंवा इतर कोणत्याही टॉर्चमुळे मेणबत्त्यांची आठवणही येत नाही. पण तरी त्याने वीज जाण्याआधीच 2 मेणबत्त्या लावून ठेवलेल्या होत्या. त्याच्या या निवडीचा तिला भारी कमाल वाटत होती. त्याचं असं भन्नाट पण सहज सोपं जगावेगळं
पण साधं सरळ विचार करणं तिला मनापासून आवडलं होतं. असं वागावं, तसं वागू नये, असं राहावं, तसं राहू नये, अशा चौकटीतून बाहेर येणं तिला आत्तापर्यंत शक्य नव्हतं. ते ती त्याच्या सोबतीत स्वतःच्याच नकळत सहजपणे करू लागली होती. ती बदलत नव्हती, पण स्वतःलाच नव्याने स्वीकारू लागली होती. नवीन नवीन लग्न झाल्यानंतर पासूनची ही एक तशी खास डेटच होती त्यांची. अरेंज मॅरेज या प्रकारातील लग्नात नव्या जोडीला लग्नाआधी तसा फारसा वेळ मोकळेपणाने घालवता येणं आपल्याकडे अवघडच असतं. परत लग्नानंतरही सणवार आणि पाहुणचारामध्येच अनेक सुट्ट्या निघून जातात. त्यात दोघेही टिपिकल नोकरी करत असतील तर विचारायलाच नको. यामुळेच की काय त्यांनी ही वेळ काहीही करून खास बनवायचं ठरवलं होतं. गप्पांचा विषय कोणत्या रुळावर न्यावा याचा मनोमन विचार त्याने करून ठेवला होता. तो तसा बोलका, सहज व्यक्त होणारा. तिच्या अबोलपणाला शांत राहून बोलतं करणं हे तो आजमावून पाहत होता. तसा तो एरवी 5 मिनिटभर पण शांत बसू शकणारा नव्हता. परंतु ती बोलायला वेळ घेत आहे म्हटल्यावर तो आपसुकच बोलायचा थांबून तिचं ऐकण्यासाठी अधीर होई. पण तिचा स्वभाव अजून काही त्याला उमगत नव्हता. तसं म्हणायचं तर स्वभाव कळण्याची प्रक्रिया म्हणजे काही रसायनशास्त्रातील लिटमस टेस्ट नसते की झटक्यात फरक कळून जावा आणि गुणधर्माचे लेबल लावता यावे. ते कळण्यासाठी गणिताप्रमाणे त्या व्यक्तीसोबतच्या विविध अनुभवांचे वेगवेगळे व्हेरिएबल्स हाती असतील तर अंदाज बांधता येतात. लगेच समोर येणारी प्रतिक्रिया ही कधीच एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असूच शकत नाही. इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे वेगवेगळे आयाम आपल्या प्रत्येकाच्या स्वभावाला असतात. काही गोष्टी हळूहळू उलगडण्यातच त्यांची मजा दडलेली असते. इकडे ती मेणबत्तीच्या ज्योतिषी खेळण्यात रममाण झाली होती. दोघांमधील संवाद यावर बाईसाहेबांनी काहीही लक्ष दिलेलं नव्हतं. मुळात ते तिच्या ध्यानात अजून तरी आलं नव्हतं. वरवर जरी तिची नजर शून्यात असली तरी तिच्या मनात त्या पावसासोबत ताल धरायला विचारही कोसळत होते. या मेणबत्त्यांच्या उबदार प्रकाशापुढे टॉर्चचा प्रकाश नक्कीच फिका पडला असता. बरं झालं बाई, त्या पावसात भिजत जात तारांबळ करत मूव्ही पाहायला गेलो नाही. इथे किती बरं आहे घरातच दुरून पाऊस पाहत मेणबत्तीच्या शांत प्रकाशात आरामात बसायचं. तसंही त्या टॉर्चच्या इलेक्ट्रिक प्रकाशाला आणि थिएटरमधल्या दणदणीत आवाजाला असं रोमॅन्टिक वातावरण तयार करणं जमलंच नसतं. मग म्हणूनच त्याने मेणबत्त्या लावल्या आहेत का? आणि घरीच थांबू असा आग्रह धरला का? मेणबत्तीपासून दूर होत झटकन तिने हात मागे घेतला आणि खिडकीकडे बघत उगीच शाल ओढून घेण्याचा बहाणा केला. रोमॅन्टिक या शब्दाच्या नुसत्या विचारानेच तिचा चेहरा खुलला होता आणि त्या एवढ्या अंधारातही ते त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. आताशा स्वमग्न राहिलेली ती भानावर आली.
तिच्या या भानावर येण्याची तोही जणू वाटच पाहत होता. संधीचा योग्य उपयोग करून घेत त्याने शब्दांची गाडी सुरू केली. तुला पाऊस आवडतो? हो ना? त्याचं हे वाक्य प्रश्न कमी आणि उत्तर जास्त वाटत होतं. मगाशीपासून पावसाकडे एकटक बघणाऱ्या तिला पाहून त्याच्या मनाने हा अंदाज बांधला होता की हिला नक्कीच पाऊस आवडत असेल. तिचा चेहरा हळूवार निरखत पुढे काय बोलावं हे तो मनातल्या मनात तोलून पाहत होता. आत्तापर्यंत इतक्या साऱ्या विषयांवर बोलणं झालेलं असूनही हा पावसासारखा इंटरेस्टिंग विषय आपल्याकडून बोलायचा राहिलाच कसा, याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. ही पावसाची आवड आपली नक्की जुळेल बहुधा, असं त्याला वाटत असलं तरी तिच्या तोंडून हे जाणून घ्यायला जास्त आवडणार होतं. नवख्या संसाराची मांडणी करताना छोट्या मोठ्या संवादातूनच तर एकमेकांना ओळखावं लागतं. अशा वेळी आवडीनिवडीची बाराखडी ही गिरवावी लागतेच. त्याशिवाय आयुष्याचा निबंध दोघे मिळून लिहिणार तरी कसा? कदाचित असाच काहीसा विचार करत त्याने तिला बोलतं करायचं ठरवलं. ती पुन्हा हसली. जणू तिच्या मनाच्या कोपऱ्यातून एखादी आठवण बाहेर डोकावून पाहत होती. पाऊस ना तसा आवडतो पण आणि नाही पण. मग कधी आवडतो आणि कधी नाही? त्याचा दुसरा प्रश्नही तयार होता. तिने एक हलकासा श्वास घेतला आणि ती पुढे बोलू लागली. जेव्हा त्याने नको यावं असं वाटतं आणि तो अचानक येतो, किंवा त्याने खूप बरसावं असं वाटूनही तो गधडा पाऊस पाठ फिरवतो, तेव्हा ना तो मुळीच आवडत नाही. मला तर वाटतं या आपल्या ऋतूंना जर मानवी स्वभाव असते तर हा पाऊस फार आत्मप्रौढी आणि मनमौजी राहिला असता. मनाला वाटेल तेव्हा येईन, मला वाटेल तेवढा बरसेन, अशा अटी राहिल्या असत्या त्या साहेबांच्या. जणू काही याच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. तिच्या चेहऱ्यावरचा तो राग आणि पावसाविषयीची तिची दिसणारी तक्रार निरखून पाहताना त्याला हसूच आलं आणि त्याने ते लपवलंही नाही. हसत हसत त्याने त्या दोघांचे रिकामे झालेले कप घेतले आणि पुन्हा भरण्यासाठी आत किचनमध्ये गेला. त्याने पुन्हा एकदा एका बाजूला चहाचे आणि दुसऱ्या बाजूला कॉफीचे आधण ठेवले. हे अमृत पेय तयार होत आहे तोपर्यंत तो दुरूनच तिला न्याहाळत होता. तिने आता पाय लांब पसरले होते. सोफ्यावर मान मागे टाकून हाताची घडी घालून तिचं काहीतरी गुणगुणणं सुरू होतं. त्याला अजूनही तिने व्यक्त केलेली पावसाची तक्रार आठवून हसू येत होतं. आता मात्र ती या हसण्याकडे दुर्लक्ष करू शकणार नव्हती. का? तुला खूप आवडतो का पाऊस? डोळे बारीक करून मान तिरपी करून त्याच्याकडे बघत तिने जरा गुस्सातच विचारलं. तिचं असं लटक्या रागात चिडणं त्याला भारी आवडायचं, म्हणून तिची खोड काढण्याची एकही संधी तो आज सोडणार नव्हता. त्याने हसू आवरत ट्रेमध्ये दोघांचे कप आणले. तिच्या हातात कॉफीचा कप देऊन तो आपल्या जागी बसला. चहाचा मस्त आस्वाद घेत त्याने रीतसर तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, तेही मुद्दामहून. त्यालाही पाहायचं होतं की आपलं उत्तर ऐकण्यासाठी ती किती अधीर आहे.
तिने पण मग शांतपणे कॉफीचा आस्वाद घेतला. पण मगाशी तो का बरं हसला असेल याचं काही समाधानकारक उत्तर तिला मिळेना. त्यातच त्याच्या हसण्याने आलेला राग काही डोक्यातून जाईना. तो हळूच तिची होणारी ही घालमेल पाहत होता. उगाचच म्हणून त्याने तिला विचारलं, कशी झालीये कॉफी? आवडतीये ना? की दुसरी बनवून देऊ? का चहाच पिणारच माझ्यासोबत? पाऊस चालू असताना काय भारी वाटतं ना चहा असेल तर. वाह, मस्तच जमलाय चहा. घेणार तू? नको. अजूनही स्वर तिचा गुस्सातच होता. लगेच लक्षात आल्यावर आवाज नरम करत तिने कॉफी छान झाली आहे याचं कौतुक केलं. असं वाटत तर नाहीये. कडू झालीये का जरा कॉफी? का? मनापासून कौतुक केलं आहे असं वाटलं नाही ना, म्हणून विचारलं. तो हसत बोलला. त्याने पुन्हा एकदा तिची थट्टा करायला सुरुवात केली. हे पाहून ती सरळ म्हणाली, काही कडू वगैरे नाहीये कॉफी, भरपूर गोड आहे. उगीच कशाला मस्करी करतोस? असं बोलून ती पुन्हा गप्प झाली. एरवी समजत नसलं तरी आज ती का गप्प झालीये हे त्याच्या लक्षात येत होतं. फार विषय न ताणता त्याने स्वतःहूनच बोलायचं ठरवलं. अगं, मगाशी मी किचनमध्ये असताना तू काहीतरी विचारलंस ना? विसरलं गो मी. काय म्हणत होतीस तू नक्की? तुला आवडतो का पाऊस, एवढंच विचारलं मी, बाकी काही नाही. अजूनही तिच्या आवाजात कोरडेपणा जाणवत होता. शेवटी तिला बोलायला भाग पाडण्यात यशस्वी झाल्याच्या खुशीत फार आडेवेडे न घेता तो सांगू लागला. हा, आवडतो. पाऊस काय, मला तर पावसाळा हा ऋतूच आवडतो. बहरूपिया आहे तो, एक नंबरचा. याच्यासारखा ऋतू नाही दुसरा कोणता. त्याचं बरसणं तर काय मनमोहक आहे. कधी नाजूकची सर, तर कधी रौद्र रूपातील मुसळधार संततधार. पहिल्यांदा येतो तेव्हा तो जुन्या जिगरी दोस्तासारखा वाटतो. या पावसात भिजून सारा शीण दूर झाला की तो आजीच्या मायेसारखा वाजतो. तर जेव्हा स्वतःला रंगांचं नामोनिशाण नसताना सारा निसर्ग बहरून टाकतो त्यावेळी जादूगाराच्या जादूसारखा जाणवतो. कधी कधी भासतं की त्याच्या आवाजात मल्हार राग दडलाय, तर कधी वाटतं की देव जाणे कोणावरचा राग आपल्या रोखतोय. काही वेळा इतका अलगद पडतो की मोरपीस जणू, तर कधी बेभान उधळलेल्या घोड्यासारखा सैरभैर होत परसतो. किती नाना तरा त्याच्या. तिच्या गुस्शाचा त्याच्या बोलण्यावर काहीही परिणाम दिसत नव्हता. पावसाबद्दल काय बोलू आणि काय नको असं झालं होतं त्याला. म्हणजे पहा बरं, लहान पोरांना तर आवडतोच हा पाऊस, कारण एकतर शाळेला सुट्टी मिळते किंवा मनसोक्त भिजायला मिळतं. कागदाच्या होड्या बनवून त्यांच्या शर्यती लावता येतात. घरी आल्यानंतर गरमागरम भजी किंवा थालीपीठ किंवा भाजलेलं कणीस खायला मिळतं. तर मोठ्यांचं म्हणायचं झालं, मस्त भिजत मित्रमैत्रिणींसोबत गाडीवर दूर फिरायला जाता येतं. चिखलात फुटबॉल खेळायला तर काय मजा येते. या पावसाने हिरव्यागार करून टाकलेल्या निसर्गाचा आस्वाद दुसऱ्या कोणत्या ऋतूत शक्य तरी आहे का? त्यातच जर फक्कड चहाची सोबत असताना गप्पा रंगल्या तर मैफिलच जमून जाते.
मग बालपणीच्या पावसाच्या आठवणीही उमाळून येतात. आहा, मग तर विचारायलाच नको. अजब आहे हा पाऊस. त्याच्या फक्त एका सरीनेच आठवणींचा धबधबा व्हायला लागतो. असं आणि इतकं सारं पावसाबद्दल भरभरून तिने कधी म्हणजे कधीच ऐकलं नव्हतं. पावसाबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यांमध्ये दिसणारी ती चमक आणि चेहऱ्यावरचे ते सहज साधे असे लोभस भाव ती बघतच राहिली होती. त्याचं बोलणं संपलं हेही तिच्या लक्षात आलं नाही आणि तितक्यात त्याने तिच्याकडे पाहिलं. उगाच का कोण जाणे, पण चोरी पकडल्याची भावना तिच्या मनात आली. हनुवटीला आधार देणारा तिचा हात अचानक गडबडला. पुन्हा नीट सावरून बसत काही झालंच नाही अशा आविर्भावात ती ऐकते असं दाखवू लागली. मग शेवटी 2 मिनिटांनी न राहून त्याच्याकडे पाहत तिने विचारलंच, काय? यावर त्याने भुवया उंचावून आता तुझी पाळी असा इशारा केला. दिलं ना उत्तर मगाशी मी, ती कशी नजर चुकवत म्हणाली. अर्धच होतं ते उत्तर. अजून कोणता पाऊस आवडतो ते नाही सांगितलंस. तिच्याकडे वळून सोफ्याला रेलून बसत त्याने आता एक सिन्सिअर श्रोत्याचा स्टान्स घेतला. तो काही इतक्यात तिची सुटका करणार नव्हता. एवढी छानपैकी जमलेली मैफिल सोडून ती जाणार तर कुठे होती. पण तरीही त्याला काय वाटेल माझं उत्तर ऐकून असं उगाच तिला वाटून गेलं. तिला आता बोलावं लागणारच होतं. पुन्हा एकदा पावसाच्या सरींकडे पाहत तिने कॉफीचा एक घोट घेतला. पाय जवळ ओढून हातावर हनुवटी टेकून तिने अनुभवलेला तो प्रत्येक पाऊस ती आठवू लागली. तिच्या मनाची पाने शब्दांद्वारे उलगडण्याचा त्याचा प्रयत्न आता फळाला येत होता. तुझ्याप्रमाणेच मलाही वेगवेगळा भासतो हा पाऊस. जसा शाळेत जाताना भिजवणारा एक खोडकर स्वभावाचा, तसा आता आजही ऑफिसला जायचं म्हटलं की भेटतो तो वाटते. बोलता बोलता ती स्वतःशीच हसली. मी लहान होते ना, तेव्हा मला बाहेर खेळायला जाणं तसं कधी आवडलं नाही. मला आवडायचं ते म्हणजे गोष्टी ऐकणं, कोडी सोडवणं, पुस्तकं वाचणं. जेव्हा मला पुस्तकांचा सहवास खऱ्या अर्थाने आवडू लागला, त्यावेळी मला वाचत असताना जग विसरायला व्हायचं. बेडवर पडून आरामात पुस्तकं वाचायला फार आवडायचं. आणि मग जेव्हा दुपारी सूर्यालाच टक्कर देणाऱ्या ढगांमधून तो पाऊस बरसत यायचा, आहा, काय मस्त वाटायचं तेव्हा. छान उबदार पांघरूण ओढून पावसाच्या त्या बॅकग्राऊंड म्युझिकवर माझ्या आवडीची बरीच पुस्तकं मी आजपर्यंत वाचली आहेत. पावसाची ही अशीच संगत मला जास्त आवडायची. त्यावेळी बोलताना ती एक क्षण थांबली. तो जरी पुढचा ऐकण्यासाठी अधीर झाला होता तरी तोही थांबला. काही क्षण निशब्दतेत गेले. जणू ती शांतता सुद्धा तिचं आवडीने ऐकू लागली. आठवणींच्या गाठी सोडत ती आता बोलू लागली होती. तिने हलकेच नजर वळवून त्याच्या नजरेला भिडवली व म्हणाली, खरं सांगू, जसजशी मी मोठी होत गेले आणि पावसाची माझं नातं जोडू लागले, तसतसा फक्त पहिला पाऊसच मनाला भावतोय. पहिला वहिला प्रत्येक वर्षी येणारा वळवाचा पाऊस.
त्यानंतर पडणाऱ्या कोणत्याही पावसाचं मला ना औत्सुक्य वाटतं ना कौतुक. त्याची सर कशालाच नाही. आता तिचं बोलणं एखाद्या कवितेप्रमाणे लय पकडू लागलं होतं. का कोणास ठाऊक, पण त्या पहिल्या पावसाशी एक वेगळंच नातं आहे असं वाटतं मला. म्हणजे बघ ना, जसं वळवाच्या पावसाआधी सगळं वातावरण तापून निघालेलं असतं आणि मग हळूहळू त्या काळ्याशार ढगांनी आकाश भरून येतं. गार वाराही पावसाची चाहूल देऊ लागतो. ते अगदी तसंच होत असतं, जसं एखाद्या वेळी आपल्याला कसं गलबलून येतं, खूप रडावं वाटतं. मग हनुवटीही थरथरू लागते आणि कोण्या एका व्यक्तीच्या स्पर्शाने किंवा साध्या आठवणीनेही आपला बांध फुटतो. अगदी अगदी त्याप्रमाणेच आकाशात वीज कडाडते आणि त्या आम्रसारी धरतीच्या ओढीने बरसू लागतात. कसलाही आडपडदा न ठेवता स्वतःला जणू तिच्या कुशीत मोकळं करतात. त्यांचा मातीला झालेला स्पर्श जो सुगंध निर्माण करतो, त्यासमोर जगातली सारी अत्तरे फिकी पडतील. तो सुगंध जणू त्यांच्या इतक्या प्रतीक्षेनंतरच्या भेटीची ग्वाहीच देत असतो. पूर भरून साठवून ठेवावा कायमचा तो सुगंध. बाहेर कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे एवढं सगळं एका दमात बोलल्यानंतर तिला श्वास घेताना धाप लागलेली जाणवत होती. तिचं हे असं कोसळणं, भरभरून बोलणं तो पहिल्यांदाच अनुभवत होता. तिच्या या रूपाची जणू तो वाट पाहत होता. माणूस मोकळं ढाकळं होऊन बेफिकीर वागू लागलं की समजावं ते आपलं बनलंय. आता वागताना आडपडदा नको आहे. काय बोलू की नको ही फिकीर आता त्या व्यक्तीला जाणवत नाहीये. असं दिसू लागलं म्हणजे आपणही त्या व्यक्तीसोबत वागताना मोकळे होतो. अदृश्य असा सहजपणा, मोकळेपणा त्यावेळी त्या दोघांमध्ये निर्माण होत होता. आता बोलण्याआधी तिने पुन्हा एकदा एक मोठा श्वास घेतला, पण यावेळी ती खूप सारं काही त्या श्वासात भरून घेते असं जाणवत होतं. तेवढ्यात त्याला उमगलं की ती बोलता बोलता त्याच्या एकदम पुढ्यात येऊन बसलीये. तिचं ते रूप तो पूर्णपणे डोळ्यात साठवून पाहत होता. दोन्ही पाय मुडपलेले, वाऱ्यावर भुरभुरणारे केस पाठीवर मोकळे सोडलेले अशा स्थितीत. इतका वेळ इकडे तिकडे नजर वळवून पाहणारी, मध्येच शून्यात स्वतःला विसरणारी ती आता त्याच्या समोर बसून डोळे मिटून बसली होती. कोणत्याही क्षणी तिची नजर थेट त्याच्या नजरेस भेटणार होती. तिने मात्र अलगद डोळे उघडले व त्याच्याकडे मंद स्मित करत म्हणाली, तो ओल्या मातीचा वास मला तर वेड लावून जातो. रिपीट. तिने मात्र अलगद डोळे उघडले व त्याच्याकडे मंद स्मित करत म्हणाली, तो ओल्या मातीचा वास मला तर वेड लावून जातो. ते पाऊस बरसून गेल्यानंतरचं वातावरण म्हणजे तर मन मोकळं रडून झाल्यानंतर जसं होतं ना, तसंच प्रसन्न आणि शांत होऊन जातं. अशा पहिल्यांदाच येणाऱ्या पावसापुढे पुढचे सगळे पाऊस मला फिके वाटतात. त्याची सर बाकी कशालाच नाही. क्षणात एकदम वीज कडाडली आणि वळवाच्या पावसाच्या आठवणीत गारठून गेलेली ती एकदम शहारली. त्याने हलकेच आपली शाल
तिच्या खांद्यावर पांघरली. काय करावं हे न कळून ती पुन्हा त्याच्या शेजारी येऊन सोफ्याला टेकून बसली. त्याच्यासोबत खिडकीच्या काचांपलीकडे धो धो पडणाऱ्या पावसाला निरखू लागली. आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सर्व विचार, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सर्व सकारात्मक, नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका. चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या. आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे, घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे, घशाद्वारे, नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय. अजून शांत. तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय. मन, शरीर तणावमुक्त होतंय. सर्व आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालंय. सर्व आसमंत प्रसन्न आणि शांत झालंय. पुढचे कितीतरी क्षण असेच शांततेत गेले. त्याच्या खांद्यावर डोकं टेकून तिने आपले डोळे मिटून घेतले. त्यानेही अलगदपणे तिच्या डोक्यावर आपले डोके टेकवले. तिचं हे वळवाच्या पावसासारखं क्षणात बरसणं आणि पुन्हा शांत होणं अनुभवत तो सुद्धा तृप्त होऊन निजू लागला होता. आषाढातला असला व जरी तो पहिला नसला तरी तो पाऊस आज तिला वळवाच्या पावसाप्रमाणे हवा हवासा वाटत होता.